मालेगाव डोंगराडे येथील यज्ञ हत्या प्रकरणी आर्वी ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा काढून शोकसभा, आरोपीला फाशी द्या मागणी। मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील यज्ञ वर्ष 4 या बालिकेवर एका नराधमाने मानवी जातीला काळिमा फासणारे लैंगिक अमानुष अत्याचार करून दगडाने तिचा चेहरा ठेचून उमलत्या फुलाचे जीवन संपविले। तिच्या जीवाने तडफडून प्राण सोडला। काय वेदना झाल्या असतील त्या चिमुकलीला शब्दाने वर्णन करणे भयंकर अवघड गोष्ट आहे। असे असुरी भयंकर व गंभीर घोर अतिरेकी कृत्य त्या माथेफिरूने नराधमाने केले। त्याच्यावर केलेल्या गुन्ह्यात पोस्को कायदा व जीवेठार मारण्याच्या कलमानुसार दोषारोप दाखल करून शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात तात्काळ प्रभावीने जलद केस चालवून नराधमास मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली पाहिजे। भयंकर घटनेचा निषेध आज धुळे तालुक्यातील आर्वी या गावात समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। निषेध व्यक्त करण्यात आला। निषेध मोर्चा काढून संपूर्ण गावातून मोर्चा काढून शोकसभा देखील घेण्यात आली। मोर्चात लहान बालकांपासून तर आबाल वृद्ध माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते। या निषेध मोर्चाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली। तर यज्ञाच्या मारेकऱ्यास फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या। तर या निषेध मोर्चाचा समारोप ग्रामपंचायत आर्वी या ठिकाणी करण्यात आला। ग्रामपंचायतीजवळ शोकसभा घेण्यात आली व गुन्हेगार मोकळा सुटला नाही पाहिजे व जर केसमध्ये कोणत्याही वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी देखील या ठिकाणी सीताराम माऊली पाटील यांनी केली। तर यावेळेस श्री जिभाऊ शेंडगे पंचायत समिती सदस्य, नागेश बापू देवरे सरपंच आर्वी, दिलीप भाऊ देसले पंचायत समिती सदस्य, भास्कर शेंडगे माजी सरपंच, वासुदेव महाराज खैरनार, सागर देसले, ज्ञानेश्वर खैरनार, मंगेश टेलर, नाना चौधरी, केतन देवरे, मयूर शेंडगे, भारत बागले, सर्व स्तरातील समाज बांधव, माता भगिनी, तरुण, युवक, आबाल वृद्ध या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याला भयंकर असं कृत्य करणाऱ्यावर त्याचा गरज बसली पाहिजे, असं शिक्षा करण्याला धमक द्यावी अशी सर्व आर्वी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शासनाकडे मागणी मागतो आणि त्या चिरंजीव यज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्या मुलीला जाळलं ना त्याच ठिकाणी त्या हरामखोराला जाळलं पाहिजे। या आर्वीच्या ग्रामस्थांच्या वतीने ही शासनाला एक विनंती करतोय आपण।